हा तर मी हा मराठीमध्ये चालेल चालेल, काय प्रॉब्लेम ना. माझी मराठी एवढी छान नाही तर तुम्ही बोला मराठीमध्ये, मी पण हिंदी चांगलं वाटलं की तुम्ही मराठी बोलायचं शिकतोय बाबा, शिकतोय. मी पण घाबरलाय हा. माहित आहे ना, आता मराठी खूप आवश्यक आहे. हा बोलिये, आप बोलिये. कारण मुंबईमध्ये असलं तर हा, मराठी आलीच. शिकतोय, मी पण शिकतोय. आता सिंपल गोष्ट आहे, हम्म. जॉब करत होती बँकेत ॲज अ सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर. हम्म. जे जॉब करत असतील ना बँकेत, हम्म. प्रायव्हेट बँकेत, तर त्यांना माहिती आहे ऑपरेशन विथ सेल तुम्हाला करावंच लागतं. कंपल्सरी आहे, हा. कंपल्सरी. असं नाहीये की तर तुम्ही ऑपरेशन मध्ये येतं तुम्ही सेल नाही करणार, असं काहीच नाही. नाही चालत. हा. तुम्हाला टार्गेट आहे ते Daily. तुम्हाला कव्हर करायला परफेक्ट. लागणार. हा, डेली तुम्हाला सेल करायचं डेली. असं एकही दिवस नसणार ज्या दिवशी तुम्ही सेल नाही करणार. काही ना काही बॉस एवढा ओरडेल ना, एवढा ओरडेल की आता तर मी तुम्हाला सांगते, मी कोकणाची आहे बरोबर. कोकणातले जे लोक आहेत ना, गणपती जेव्हा येतो एवढे एक्साइटेड असतात ना की कोकणला जायचं. बरोबर, माझं ऑफिस मध्ये पण हेच आहे. हा त्या ते आतापर्यंत बिचारे चालू झालंय की सुट्टी कधी भेटेल कधी भेटेल हा, ते बॉस. बरोबर. आम्ही लोक काय प्रयत्न करायचो, 1-2 महिन्या अगोदर सुट्ट्या टाकायचो, सर आम्हाला सुट्ट्या द्या. वर्षभर सुट्टी नाही घ्यायची, त्या दिवशी सुट्टी भेटण्यासाठी. पण बॉस एवढा हरामी असतो, देणारच नाही सुट्टी, देणारच नाही. त्याला वाटतं की मुलं कसेही कामाला येतील. अरे खोटं बोलूनच सुट्टी घ्या. एकतर मी आजारी पडणार, बोलणार की मी आजारी, तेव्हा मला सुट्टी भेटणार. या फिर कोई घर में ऑफ हो गया. हा, नाही तर बोलणार गोळी खाऊन ये, तू करू शकतो. हा हा हा. आता तुम्ही सांगा, बँकेत तुम्ही जॉब करतात बरोबर, ना, बरोबर. मी पण जॉब करत होती. लिहिलेलं असतं आपल्या ह्याच्यात, अपॉइंटमेंट लेटर मध्ये लिहिलेलं असतं की 8 hours ड्युटी. प्रति 8 hours म्हणजे असं काय हाईच नाही तिकडे. बरोबर.